नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नामदार रामदासजी आठवले साहेबांना केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाल्यानं देशातील बहुजन दलित बांधवांचा आवाज बुलंद झाला असून खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनाही मंत्रिपद मिळाल्याने आता पुणे शहराचा विकास कामांमधून कायापालट वेगानं होईल असे मत आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले. आरपीआय आठवले गट पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले यांना मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याचा आनंद आणि आरपीआयच्या आक्रमक बाण्याच्या लोकप्रिय नेत्या शशिकलाताई वाघमारे यांचा वाढदिवस हडपसर गांधी चौकात आरपीआय पुणे शहर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत लाडू वाटून निळा रंग उधळून जल्लोषात साजरा केला. गांधी चौकात झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शांतनु जगदाळे, शिवसेना शहर प्रवक्ता अभिजित बोराटे, आरपीआय पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्षा मीनाताई गालटे, आरपीआयचे नेते संतोष खरात, महादेव कांबळे, रामभाऊ कर्वे, यादव हरणे, सुखदेव कांबळे, दीपक विसावे, आशिष आल्हाट, उद्धव चिलवंत, चिंतामण जगताप, राजू थोरात, सुधाकर कांबळे, आप्पा गायकवाड, बाप्पू गायकवाड, सतीश आल्हाट, सूरज जाधव, संकेत पवार, छायाताई बोरुडे आणि कार्यकर्त्यांनी आठवले साहेब आणि शशिकलाताई वाघमारे यांना शुभेच्छा दिल्या. काळे पडळमधील मातोश्री हौसाबाई बंडू आठवले निराधार महिला वृद्धाश्रमात संस्थेच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांचा वाढदिवस आश्रमातील वृद्ध मातांबरोबर साजरा करण्यात आला. यावेळी आरपीआय महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शशिकलाताई वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आमच्या जे आठवले साहेबांना आज तिसऱ्यांदा मंत्रिपद दिलेलं आहे आणि हे दलित कार्यकर्त्यांच्या म्हणजे दलित कार्यकर्ते कुठे आणि त्यांचा विजय आहे. कारण की असा पंतप्रधान आम्ही बघितलाच नाहीये. ज्या पंतप्रधानांनी देश बदललं, देशाच्या घटना कधीच बदलू शकत नाहीये. ही लोकांची भरम आहे. लोकांच्या डोक्यात काही तर घालायचं आणि हे करायचं. आज जर का आणि आठवले साहेबांना आमच्या परत तीनदा मंत्रिपद दिल्याबद्दल खरंच आम्ही मनापासून भाजपचं, शिवसेनेचं आणि मनसेचं यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरंच कुठं तर न्याय भेटला परत साहेबांना तीनदा. हीच आमच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये दलित लोकांच्या मध्ये उत्सव आहे. असं 5 वर्ष कायमचा असाच राहणार आहे. आज आमच्या साहेबांना एवढं मोठं मंत्रिपद भेटल्यामुळं आज आम्ही इथे लाडू वाटला. लाडू वाटल्यानंतर आज माझा स्वतःचा वाढदिवस आहे. 2 आनंदाच्या गोष्टी. साहेबांना मंत्रिपद भेटलं, देशामध्ये मोठा जल्लोष होतोय आणि आज आम्ही सगळ्यांना लाडू वाटलो. साध्या एका वस्तीतला कार्यकर्ता तो आदरणीय पंतप्रधान यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, तब्बल 3दा केंद्रीय मंत्रिपदाची शपथविधी घेणारे रामदास आठवले साहेबांचं विशेष करून मी कौतुक करतो. एखाद्या सामान्य घरातला कार्यकर्ता तयार होतो आणि केंद्रीय मंत्रिपदावरती जाऊन बसतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आठवले साहेबांच्याकडनं प्रचंड प्रेरणा मिळते. आदरणीय आमच्या मार्गदर्शिका वाघमारेताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची काल शपथ घेतली. त्यानिमित्त हडपसर विधानसभा आरपीआयच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. या जल्लोषामध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या जल्लोषात या गांधी चौकात सहभागी झालेले आहेत. तर मी सर्व महायुती पक्षांचे आभार मानतो आणि आपले BJP, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आरपीआय सर्व घटक पक्ष सर्वांच्या माध्यमातून आठवले साहेब आज म्हणजे राज्यमंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे. आमच्या ताई, आमच्या आधारस्तंभ शशिकलाताई यांना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना आमच्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं सर्वांना ताईंच्या खूप खूप शुभेच्छा. ताईंचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराट जाऊ.
आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. त्यांचाही आज वाढदिवस आहे. मी त्यांनाही पक्षाच्या वतीने, माझ्या गालटे परिवाराच्या वतीने मी त्यांना बी लाख लाख शुभेच्छा देते. आठवले साहेबांना शुभेच्छा देते की त्यांची वाटचाल पुढं चालत राहावी आणि गोरगरिबांना सहकार्य त्यांचं नेहमीच असतं.